मस्त झणझणीत, चमचमीत आणि चविष्ट अशी मिसळ तयार आहे। नमस्कार, मी नीलम्स इझी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त तर्रीदार मिसळ कशी बनवायची ते बघणार आहोत। मिसळची ही रेसिपी सगळ्यात सोपी रेसिपी आहे, अगदी बेसिक रेसिपी आहे, पण तरीही ही मिसळ खूप टेस्टी बनते। चला तर मग यासाठीचं आपण साहित्य माहिती करून घेऊ। आपण इथे अर्धा किलो मोड आलेली मटकी घेतली आहे। त्यानंतर 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहे। 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहे। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि त्याच्या निम्म आलं घेतलं आहे। 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे। कढीपत्ता, पिवळी शेव 1 वाटी, भावनगरी शेव 1 वाटी, 1 चमचा मोहरी, 1 चमच हिंग, 1 चमच जिरं, 1 चमच हळद, 3 चमच लाल तिखट, 2 चमच काळा मसाला, चवीनुसार मीठ, 2 चमच चिंचेचा कोळ, 2 चमच गूळ आणि कोथिंबीर। सगळ्यात आधी एका कढईत 1 चमच तेल टाकून घ्यायचं आहे। त्यात आपल्याला पाव चमच हिंग आणि पाव चमच हळद टाकून घ्यायची आहे। आणि आता यामध्ये आपल्याला मटकी घालून घ्यायची आहे। आणि ही मटकी आपल्याला अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायची आहे। मटकी परतली गेली की यामध्ये आपल्याला गरजेनुसार मटकी शिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमच मीठ टाकायचं आहे आणि ही मटकी छान शिजू द्यायची। आता बाजूला एका पॅन मध्ये 1 चमच तेल टाकायचं, त्यात आपल्याला चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि ही कांदा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा। कांदा परतला गेला की त्यात आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे। त्यानंतर लगेचच आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट हे परतून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर हे गार करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे आता गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून हे छान दळून घ्यायचं आहे। हे वाटण आपलं इथे तयार झालेलं आहे। आता आपल्याला एका मोठ्या भांड्यात 7 ते 8 चमच तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे तेल छान गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यात 1 चमचा मोहरी घालायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा हिंग आणि 1 चमच जिरं घालायचं आहे। जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। आणि आता यात आपण तयार केलेलं वाटण घालून घेऊ आणि हे वाटण आपल्याला आता यात छान परतून घ्यायचं आहे। जवळजवळ 5 ते 6 मिनिटांचा वेळ आपल्याला हे वाटण छान परतण्यासाठी लागतो। या पद्धतीने तेल सुटतं तोपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। आता यात आपण अर्धा चमचा हळद, त्यानंतर 3 चमच लाल तिखट, व 2 चमच काळा मसाला घालून घ्यायचा आहे। आणि आता हे मसाले छान परतून घ्यायचे। आता ह्यात आपण उकडलेली मटकी घालून घ्यायची आहे। आणि यात आता गरजेनुसार वरून आपण पाणी टाकायचं आहे। आता यात आपण उकडलेले बटाटे घालून घेऊ। बटाटा उकडून घातल्यामुळे रस्सा छान दाटसर होतो। आता यात आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे।
आणि इथे आपण अर्धा किलो मटकीला जवळजवळ 2 चमच गूळ घालायचा आहे आणि जितका गूळ आपण घालतो तितकाच आपल्याला चिंचेचा कोळ सुद्धा यात घालून घ्यायचा आहे। आणि आता ही मिसळ आपल्याला छान 2 ते 3 मिनिट उकळून घ्यायची आहे। मस्त झणझणीत, चमचमीत, तर्रीदार, टेस्टी अशी मिसळ तयार आहे। ही मिसळ वाढताना वरून आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर आपण जाड शेव तसंच बारीक शेव घालून घ्यायची आहे। मिसळच्या सोबतीला मस्त बारीक चिरलेला कांदा, आंबट दही, लिंबू, तांदळाचा तळलेला पापड आणि पाव हे सगळं ताटाला छान लावून घ्यायचं आहे आणि मिसळचा आस्वाद घ्यायचा। ही मिसळ 8 ते 10 जणांसाठी पुरेशी होते। तेव्हा ही मिसळ तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।